श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? सॉरी मी व्हिडिओ टाकला नाही काल रिव्ह्यूचा. आपण दोन्ही रिव्ह्यू, आज थोडा व्हिडिओ मोठा होईल, दोन्ही एकत्र टाकूया. आता आपण जे पण सॅटर्डे आणि संडे दोन्ही एपिसोड आहे दोघांचा पण रिव्ह्यू एकत्र करून टाकूया कमी याच्यामध्ये, कारण का खूप जितकं मुद्द्याचं आहे आपण तेवढंच घेतो, तुम्हाला सब माहिती आहे. तर मुद्द्याचं बोललं तर ठीक आहे. काटा टीमला यावेळेस खूप जास्त अप केलं गेलं आहे आणि टोली टीमला डाऊन केलं गेलं आहे. पण मला असं वाटतं ना की काटा टीमला फुकटमध्ये चढवलं जातं, कारण का यावेळेस तन्वीनी काहीही ट्राय केला नाही. मला वाटतं जे पण फ्लॉपचा आणि ह्याचा जे पण नव्हता टास्क, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तिला लढलं पाहिजे होतं आणि त्याच्यामध्ये पण तिला तिची तारीफ केली आहे. ही गोष्ट काय समजली नाही मला. आणि दुसरी गोष्ट ही की चावीबद्दल तिच्याकडून एवढं म्हणजे तिच्याकडून एवढं का एक्सप्लेन करायला लावतात आहे की तुला तुझ्या डोक्यामध्ये काय होतं, तुला चावी कशी भेटली किंवा काय. त्याची गरज नव्हती, कारण का मला असं वाटतं बाहेर पब्लिक पण हा प्रश्न उचलत आहे की एवढी कशी चावी तिला पटापट भेटली. आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, तुम्हाला माहिती आहे. ते एक झालं. नंतर मग सचिन दादाला बोलण्यात आलं. पण सचिन दादा मला सांगा, अगर एक व्यक्ती पहिला त्याला नॉमिनेशनमध्ये टाकतं, नंतर तोच व्यक्ती त्याला बोलतं की आम्ही तुम्हाला वोट करतो, तुम्ही ह्याच्यामध्ये या, हिरो बना या टायमाला. पण असं थोडी ना तुमच्याप्रमाणे जर तुम्ही त्याला पहिला नॉमिनेशनमध्ये टाकताय, मग तो कशाला तुमच्यावर भरोसा करेल. आणि त्याचं दिमागामध्ये असेल की विशालला आणि तिला जाऊ दे, अनुश्रीला पुढे तर जाऊ दे ना, त्याच्यात काय झालं मोठी गोष्ट. ती त्याचा माइंड आहे आणि तो माणूस सिरियसली मनापासून खूप चांगला आहे सचिन दादा. आणि मला तरी पण त्याला बोलणं किंवा काय. आणि ऑब्वियसली अगदी एक गोष्ट बरोबर बोलले रितेश आता की असं वाटतं तुम्हाला लिहून देतात ना, तसं तुम्ही बोलतायत, जसं सिरियलमध्ये करताय तसं तुम्ही नका वागू. कारण का तिने सगळ्यांना सगळं सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी तसा रिॲक्ट केला. त्याच्यामध्ये दोघंजणं इन्व्हॉल्व होते. सचिनला पण तिने सांगितलं होतं, सागरला पण तिने सांगितलं होतं आणि तिला आयडिया दिली होती. मग त्यामुळे असं वाटतं की शो आपला ओरिजिनल गेला आहे आणि राखी सावंत शो झाला आहे. आणि बरोबर आहे, असं वाटूनच राहिलं आहे ते बघता असताना. आणि छोट्या छोट्या जे पण गोष्टी आहे, एवढं काय मला यावेळेस भाऊच्या धक्क्यामध्ये खूप जास्त दम नाही वाटला, सिरियसली सांगू तर. कारण खूप सारे मुद्दे होते ज्याच्यावर बोललं पाहिजे होतं. सॉफ्ट घेतलं आहे खूप. म्हणजे राखी सावंतनी जो कचरा टाकला खूप खराब होतं ती गोष्ट. आणि चप्पलवाल्या मुद्द्याला जास्त खेचलं गेलं आहे, ते पण तो मुद्दा पण घ्यायलाच पाहिजे होता. पण तो मुद्दाही घ्यायला पाहिजे होता, जो कचऱ्यावाला मुद्दा होता राखी सावंतचा. आणि तिला ओरडलं पण पाहिजे. ते खूप सॉफ्ट घेतलं आहे. बाकीच्या सगळ्यांना खूप सॉफ्ट घेतलं आहे. एवढं म्हणजे जरा ओरडणं त्यांना पण, ते काय स्पेशल नाही आहेत ना, ते पण कंटेस्टंटच आहेत. इतकं सॉफ्ट घेण्याची गरज नाही आहे, त्यांना पण ओरडलं पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, हे झालं त्या दिवशीचं. ते पण डान्स वगैरे झालं फुक्कट, जे मी बोलली की दुसऱ्या दिवशीचं पण डान्स वगैरे झाले, गेम्स झाले, हे पण झाले. त्याच्यानंतर काय, आणि मला असं वाटतं अजूनही बिग बॉस विशाल रुचिताला चढवायचंच चाललं आहे, कारण का त्यांना त्याच्याकडूनच TRP पाहिजे. आणि ही TRP घेण्यासाठी हे लोक, मला असं वाटलं या भाऊच्या धक्क्यावर एवढी अपेक्षा होती की तिला सांगितलं जाईल, पण नाही, त्यात कोणती गोष्ट झालेली नाही आहे. आणि हे खूप चुकीचं दिसतं आहे. मी आताही बोलते, खूप चुकीचं दिसतं आहे. तिला नका यूज करू तुमच्या ह्याच्यासाठी. त्यापेक्षा त्या दोघांपैकी एकाला तरी बाहेर काढा. सचिनला ठेवलं असतं तरी चाललं असतं, तुम्ही रुचिताला बाहेर काढलं पाहिजे होतं. तुमच्या डोक्यामध्ये काय आहे देव जाणे. आता
बाकी काय, सचिन गेले त्यांना काढलं गेलं आणि मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे त्यांचं एवढं हे नव्हतं, पण या दोघांपैकी एकाला काढा. आणि हां, ते चुगली बूटचं तर राहिलं. चुगली बूट असं वाटतं ते पूर्ण टोळीसाठीच केलं गेलं होतं. तो एक प्रभू फक्त एक्स्ट्रा त्याच्यामध्ये होता. बाकी हे पूर्ण टोळीला तोडायला केलं गेलं होतं. सचिनला ॲक्च्युली टोळी सोडली पाहिजे होती. तो खूप इमोशनल आहे. तो परत त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला आहे. पण सोडून टाकली पाहिजे होती. आणि अनुश्री मला वाटतं सोडणार आहे आता. आजचा एपिसोड खूप काही आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजणार आहे की कोण काय करतं आहे. बट मला असं वाटतं की ती सोडेल, कारण का तिची मला ऑलरेडी तिचं डन झालं होतं सोडायचं. आणि विशालने पण ऐकलं होतं आणि विशाल असं पण बोललेला, ती राहिली नाही राहिली आम्हाला इतकं काही फरक नाही पडत. तो प्राजक्ताला घ्यायला रेडी होता. त्यामुळे ठीक आहे. आता ह्या दोघंजणं टोळी टोळी खेळतात आहे. आणि ठीक आहे, दीपालीचा ह्यांचा डान्स खूप छान होता विशालबद्दल, आणि तिच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही आहे. प्राजक्ताचं गाणं खूप छान होतं आणि बाकी सगळं पण ठीक होतं. आता काय एवढं काही खास बोलण्यासारखं नव्हतं म्हणून एकदम शॉर्ट रिव्ह्यू. ठीक आहे, आता आजच्या एपिसोडमध्ये, मंडेच्या एपिसोडमध्ये बघूया काय होतं, काय नवीन गोष्टी होतात आणि त्या चावीबद्दल काय होतं ते पण कळणार आहे. ते पहिल्या याच्यामध्ये चावीबद्दल प्राजक्ता विचारताना दिसली होती, ते तर आपल्याला दाखवलं अर्ध. ते चावी तर गेली आहे एवढं समजलं. आता कुठे गेली, कोणी घेतली हे समजलं. पण प्रभूची ॲक्टिंग किती जणांना एकदम हे वाटली. शाणा आहे तो एकदम. आता बघूया आज काय होतं. थँक्यू. आणि रिव्ह्यू कसा वाटला सांगा. जे लोक एपिसोडला जास्त बघू शकत नाही किंवा शॉर्टमध्ये ज्याला ऐकायचं असेल ते प्लीज माझा रिव्ह्यू बघा, सपोर्ट करा. नवीन आहे मी, मला सपोर्ट केलात तर खूप खूप, कारण का आजकाल मराठी माणसाला कोणीच सपोर्ट करत नाही असं मला वाटतं आहे. कारण का काही फालतू रील्स येतात त्याला पटकन लाईक्स येतात, पण आपल्यासारखे जे काही चांगलं करायचं बघतात त्या लोकांना कोणी सपोर्टच करत नाही. मला समजत नाही का. तर प्लीज सपोर्ट करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. बाय.